प्रश्न क्रमांक 1. विद्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय बी. शिक्षण. प्रश्न क्रमांक 2. शूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय बी. भीरू. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? उत्तर पर्याय सी. राजा. प्रश्न 4. राम शाळेत जातो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर पर्याय बी. विधानार्थी. प्रश्न 5. राजपुत्र हा कोणता समास आहे? उत्तर पर्याय सी. तत्पुरुष समास. प्रश्न 6. आई वडील हा कोणता समास आहे? उत्तर पर्याय ए. द्वंद्व. प्रश्न 7. तो खूप हुशार आहे या वाक्यात खूप हे कोणते अव्यय आहे? उत्तर पर्याय ए. क्रियाविशेषण. प्रश्न 8. अति तिथे माती ही काय आहे? उत्तर पर्याय बी. म्हण. प्रश्न क्रमांक 9. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उत्तर पर्याय बी. काळजीपूर्वक पाहणे. प्रश्न 10. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? उत्तर पर्याय सी. मुलगी. प्रश्न क्रमांक 11. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय सी. कुरूप. प्रश्न 12. तो धावत आहे या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर पर्याय बी. वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 13. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय बी. वेगवान. प्रश्न 14. राम आणि श्याम खेळतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर पर्याय सी. संयुक्त. प्रश्न 15. चतुर या शब्दाचा अर्थ काय? उत्तर पर्याय सी. हुशार. प्रश्न क्रमांक 16. घराचा दरवाजा हा कोणता समास आहे? उत्तर पर्याय ए. तत्पुरुष समास. प्रश्न 17. काव्य या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? उत्तर पर्याय बी. कविता. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी अलंकार ओळखा. चंद्रासारखा चेहरा. उत्तर पर्याय ए. उपमा. प्रश्न 19. रडत खडत हा कोणता शब्द प्रकार आहे? उत्तर पर्याय ए. द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 20. तो शाळेत गेला नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर पर्याय ए. नकारार्थी. प्रश्न क्रमांक 21. ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय बी. अज्ञान. प्रश्न क्रमांक 22. पोटात गोळा येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? उत्तर पर्याय बी. भीती वाटणे. प्रश्न 23. तो अभ्यास करतो कारण तो पास व्हायचा आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर पर्याय सी. मिश्र. प्रश्न 24. आकाश या शब्दाचा लिंग ओळखा. उत्तर पर्याय सी. नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 25. वाक्यातील चूक ओळखा. ती शाळेत जातो. उत्तर पर्याय सी. जातो.